धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र मातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार मातरी. संत हे श्रीमंत आहे, खरे श्रीमंत आहे. बाकीची पुष्कळ मंडळी श्रीमंत असते, पण संतांची श्रीमंती वेगळी आहे. संत मोक्षश्रीनी संपत्तिवान झालेले, मोक्षश्रीनी श्रीमंत झाले. मोक्षश्रिया अलंकृत, हा अलंकृत शब्द इतका उत्तम आहे. मी माझ्याकडे सांगितलं तर मागच्या त्याला इतर कितीही संपत्ती असली तरी या संपत्तीने अमुक एक व्यक्ती अलंकृत आहे असं आपण म्हणत संपत्ती आहे त्याच्याजवळ, पण इथे मोक्षश्रीने अलंकृत आहे. श्री आहे, संपत्ती आहे, तर संपत्ती हा अलंकार क्वचित असतो. संपत्तीमान मनुष्य असला तर ती संपत्ती मिळवू शकत नाही, हा अलंकार होऊ शकत नाही. पण मोक्षश्री जे आहे तो जो अलंकार आहे तो मिळवू शकतात, संत मिळवू शकतात. मोक्षश्री अलंकृत ऐसे संत श्रीमंत. काय केलं श्रीमंत संतांनी? असतील मोक्षश्रीने अलंकृत, आम्हाला काय त्याचं मिळत असतील ते आपल्या अंगावर घालून अलंकार तो मोक्षाचा, आम्हाला काय त्याचं जीव दरिद्री असंख्यात विपत्ती केली. हे जे दरिद्री जीव आहेत आमच्यासारखे की जे जीवनामध्ये ऐहिक सुखाच्या मागे लागलेले आहेत आणि पारलौकिक पारमार्थिक आणि आध्यात्मिक सुखाला मुकलेले आहेत, अशी जी दृष्टी भ्रमे नाडळे गीतते गुप्त झाले. आपलं जे आत्मधन ते भ्रमाने सापडत नसल्यामुळे गुप्त झालेलं आहे. भ्रमे नाडळे गीतते गुप्त झाले किंवा जन्म दारिद्र्य हा कोणी आणि त्यामुळे दरिद्र आणि जन्मत हा दरिद्र झाला. पण जन्मापासूनच विसरले. जन्माला आल्याबरोबर सोहम कोहम करायला लागला आणि सोहम सांगणारा कोणी भेटलाच नाही. त्यामुळे अखंड जन्म दारिद्र्य त्याला ठाकून करायला. या जन्मदार मला मोठं आश्चर्य वाटतं. ज्ञानेश्वरी वाचतात, ताजबोध वाचतात आणि मंत्र यंत्र तंत्र ह्याच्यामध्ये रममाण होतं. ते कसं होतं हेच मला कळत. काही यंत्राची पूजा करतात, काही कुठेतरी मंत्र म्हणत असतात. सगळे मंत्र जरी चांगले असले तरी दासबोध आणि ज्ञानेश्वरी मंत्र प्रतिपाद्य भगवती आपण म्हणलं ज्ञानवाणी. सगळं समर्थाने म्हटलं सबंध दासबोध कशासाठी आहे? सोहम हंस आनंद घन अजन्मातो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ झाला आहे. याच्यासाठी दासबोध आहे, तिथे कशासाठी नाही. ऐक शिष्या युद्धीचे वर्म स्वयं तूचे आहे ब्रह्म निर्विषयी संदेह भ्रम धरूच नको. आपला आपणाची लाभ हे ज्ञान परम दुर्लभ आज आमची स्वयंभर स्वरूपाची स्वय. किती सांगावं बरं? संतांनी तरी किती ठिकाणी सांगावं? राजवेदामध्ये 100 शेकडो ठिकाणी आहे जे आपला लाभ आपण करून घेऊ. त्याची दरिद्री जर लाभ करून घेतला नाही, मी कोण आहे हे जर तुला समजलं नाही, आपलं सच्चिदानंद स्वरूप जर तुला कळलं नाही, तिथे मी तुझ्याचा प्रवचन करतो. त्या सत्य साई निलयांमध्ये महाराजांचे एक वाक्य सत्य साई महाराज, You are the embodiment of God. तुम्ही मूर्तिमंत परमात्माच आहे. Fill your mind with your almightiness, majesty and glory. हे संतांशिवाय तुम्ही सांगू शकेल. आणि तेच वेळ तुझं मन त्यांना अखंड भरून टाकते, निघतोय. म्हण सहा हम सहा काल दिवस पुढे मेहर बाबा म्हणत होतं सगळा प्रवास कोहम पासून सुरू होतो, सोहमला कोण मी त्याच्या विचारांनी सुरू होतो. तोच मी या विचारामध्ये सांगतो. तोच मी ह्याच्याबरोबर जीव जो दरिद्री असतो श्रीमंत होईल. आणि जोपर्यंत कोहम कोहम करतो तोपर्यंत तो दरिद्री. आणखीन एक अवस्था आहे, याच्याही पेक्षा वरची एक अवस्था आहे की तिथे अहम कोहम सोहम मावळ अशी अवस्था आहे. पण फार वरची आहे, आपल्याला विचार करण्याची जरूर नाही.
अजून कोहम पासून सोहम पर्यंत तो मी आहे तिथपर्यंत गेलं म्हणजे पुढे त्यातली वेटाळून घेतला प्राणी संशय गुंडाळला आपण भुलला कोहम म्हणे त्यातली वेटाळून घेतला म्हणे कोहम विवेक होता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम महाराजी. मला महाराजांनी अनुभव दिला त्यावेळी आठवत सांग तुम्हाला खरं महात्मा असा असतो की तो सोहमही करत मग सहा 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 तो उत्तर आहे. आता अहम दुसरा अंचनांना सहा आहे आणि जीव अहम हा दुसरा एक विश्वात्मक प्रभू आणि एक देहात्मक जीव असे दोन नाहीतच आहे. तो विश्वात्मक प्रभूच तुझं देह मन बुद्धी आणि सर्व विश्व व्यापून राहिलेलं आहे म्हणून केवळ सहा. पण हा दोन फार मोठा तेही म्हणाले एखादा महात्मा असा असतो की तो सोहमही करत नाही. आपण काही त्या एखाद्या महात्म्यात नसल्यामुळे सोहम करायला हरकत नाही. जीवाला जे दारिद्र्य आलेलं आहे याचं कारण दुसरं काहीही नसून मी कोण आहे असं शोधत नाही. आपण कोण आहे हे धरून पाहता देहातीत आपण कोण आहोत असा हेतू धरून जे शोधायला आज स्वच्छ बसून शांत बसून तर लक्षात येतं आपण देह मन बुद्धीच्या पलीकडे आहे. जे काही शास्त्र सांगतं जो बुद्ध हे परत असतो तो सहाच मी आहे. हे जरी गुण वाटलं तर कसं धरायचं असं जरी वाटलं आपल्याला किंवा देह आपण धरतात मन धरण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. बुद्धी धरता येते पण तुम्ही जो बुद्धीच्या पलीकडला जो सूक्ष्म परमात्मा म्हणता जो काहीच नाही अरे जे काहीच नाही तो प्रकृतीचा धरता पाहिजे हे काहीच नाही त्याला धरायचं कसं. कथम तादृंग शास्त्रांनी सगळ्या विचार केले पंचविकार म्हणतात कथम तादृंग मया ग्राह्य इतिशे जो तुला हा कसा धरावा असेल जर शंका असेल नाही मग विचार धरूच नको. सर्वग्रहोपसंशांत स्वयंनिवावशिष्टते सगळी तुझी धराधर बंद करत. कृष्णमूर्ती दुसरं काय सांगतात रमण दुसरं काय सांगतात स्वरूपांनी दुसरं काही सांगत नाही. ही जी धराधर आहे मनाची हे धरलं ते धरलं आता मला सापडला नाही जोपर्यंत मला सापडला असं म्हणतो तोपर्यंत नाही. आणि तूच काय तू स्वयं आहे स्वयं आपलं स्वरूप प्रकट व्हायचं आहे. आपलं स्वरूप प्रकट व्हायचं कसं रोज ध्यानाला बसायला पाहिजे. रोज 6 दिवसात त्याच्याकरता घालवला पाहिजे. कोणाला सांगितलं 6 दिवसात ध्यान कर म्हणजे 1.5 तास 10-5 मिनिटं सांगा 15 मिनिटं सांगा अर्धा तास बसता येईल तर 1.5 तास कसं बसायचं. मला आश्चर्य वाटतं 24 तास संसार करताना कंटाळा 8 तास ऑफिसमध्ये फायदेवर काहीतरी लोक तर ओढत असत की नाही 8 तास मग तर कंटाळा. पंधराची धंदेवारीची मंडळी 8-10 तास धंदा काही काही तर 12-12 तास धंदा करण्यास त्यांना कंटाळा. 1.5 तास हा काही जास्त आहे का. ज्यांनी सबंध जीवाचं कल्याण साधतं जीवाचं हित साधतं जे चुकलेलं आहे आपलं स्वरूप आपल्याला ते सापडतं. त्याच्याकरता 5-1.5 तास 24 तासातला घालवला सांगितलं तुम्ही एखाद्या सद्गुरूंची 24 तासात 1.5 तास बसूच का बाकी येता करता नामस्मरण करत करा तर त्यामुळे कठीण वाटत. 1.5 तास नका सांगितलं की बाळाचे म्हणजे तू सांगा 10-15 मिनिटं आम्हाला वेळ आहे बघा होत आहे. परमेश्वर तुमचा आभारीच आहे तुम्हाला इतका वेळ दिला त्याला म्हणजे 15 मिनिटं कलेक्टरची भेट पाहिजे असेल तर बाहेर 3 तास बसवलं. कलेक्टरची भेट पाहिजे असेल तर बाहेर 3 तास तो पट्टीवाला दळडावतो हा किती मोठा असतो सगळे मग त्याला जेव्हा चिरीगिरी द्यावी त्यावेळेला ते कधीतरी 2 तासांनी तुमची वर्णी लावतात की अरे कोण तुम्ही अशी परिस्थिती कलेक्ट द्यायला लागेल. परमेश्वराला भेटायला 1.5 तास रोज बसायला काही कुठूच नाही असं बरोबर नाही. त्यामुळे जीव दरिद्री झाली दुसरं काय असंख्य जीव दरिद्री होण्याचं दुसरं काही कारण नाही. आपलं हितच मुळी जाणत नाही. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची प्रेमी कन्या पुत्रे होती जी सात्विक तयांचा हरिख वाटे जीवा गीता भागवत करीची श्रवण अंक चिंतनाची ठेवाचे. तुका म्हणे मग भलो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणजे त्यांची जर सेवा मला घडली कधी काही तर मी दैववान समजेल असं सारे संत सांगत असतात. तुम्ही एकदा 5 दिवसात बसायला लागा संत तुमची सेवा करतील म्हणजे उगत ना तुम्हाला उत्तेजन नाही तुम्हाला काही उत्तेजन मिळावं निश्चय भाव
निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही. नेहमी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसल्या. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. तुका म्हणे ऐसे दीन मी दिव्य जरी हुरीला भाग एकही निश्चय असं मन हे निश्चय झाले एके ठाई तया काळ उभी काही निज सुखा. प्रीती पुण्यवंत परोपकारी प्रबोधीच्या नारी नरलोका. तुका म्हणे त्यांच्या पायी पाय पोट पुण्य वास कधी नसे. काय सांगावं संतांनी जी दरिद्री काय राहतो त्याच्याकडे कदा ना कदा खाण्याच्या गोष्टी कपड्याच्या गोष्टी ही सारी तुम्ही कुठे घेतली. हा दागिना तुम्ही कुठे घाला कुठून ₹10 सोळाप्रमाणे 5 तोळे सोन्याचा हा दागिना आहे. 7,500 रुपये आले उगतच त्याचा ते गेलं नाही. काय करायचं आहे सगळ्या गोष्टी त्यामुळे जी दरिद्री होऊन गेली. खा पण खाण्याच्या गोष्टी करू नका. कपडे करा पण कपड्याच्या गोष्टी करू नका. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. तुम्ही जेवत असताना तिथे चर्चाही करा. नाना विषय भोगिता नाम सोडू नये. किती गोड आहे का विषय दाताला सांगितलं का कोणी सांगा बरं. घराला आला त्याच्याने सगळे फेकून द्या असं काही नाही. एक संपूर्ण बाई मुंबईला मला गोष्ट कळली. इथून पुष्कळ संत आणि संपूर्ण तसं ती ऐकली आहेत. माल तसा पुरवता गिराईक जसा असेल तसं माल ते बघून त्यांच्या पुढे प्रवचन देताना म्हणाले हे हे तुमच्या ज्या हातात आहे म्हणजे काय त्या पाटल्या बांधल्या होते हे दिशा हे दिशा आम्ही पटवू शकतो सोबत ते सगळं आम्हाला त्यांना उत्तर असं जेव्हा आम्ही शंकर आहोत आम्ही हा पटवू शकतो बघा काय नाही आम्हाला असं म्हणावं म्हणजे ते पुन्हा येणार नाही तुमच्यामध्ये. दरिद्री जीव का होतो मी टॉप टू बॉटम सांगतो कशापर्यंत उदाहरण देतो. घर पासून शेवटपर्यंत जीव दरिद्री का होत काय काही काहीला कमी होतं. राज्य राणी होती सगळ्या तऱ्हेची संपत्ती तिच्या जवळ होती काही कमी नव्हती. राम राज्यावर बसले काय अथवा भरत राजे पुन्हा भारताची भरत ही तिथे नव्हती आणि भारताची इथे रामाने जबाबदारी बसावायची होती. असं असताना देखील कैकेयीने हे डोळे शिकले आणि डोळे शिकल्यानंतर जे घडलं रामायण त्याच्यामध्ये कैकेयीचं काय झालं आजपर्यंत काय झालं. एखाद्या स्त्रीला कैकेयी म्हटलं जाईल का. कौशल्य म्हणा सुमित्रा म्हणा कोणी तुम्ही आपल्या मुलीचं नाव कैकेयी असं ठेवलं तर मुलीचं तुम्ही ठेवलं का आपण तुम्ही कैकेयी कोणी ठेवत नाही. हे कैकेयी यांनी करून गेली कसं करता हे सगळं तो मत्सर की हा तो जो राज्याचा मग हे टाकलं की जी श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले असं असंख्य जीव आहेत की जे काम क्रोध वेळ मत्सर याच्या मध्ये सापडले. मला नेहमी असं वाटतं की सगळं जीवन कसं आनंदाने भरून राहिलेलं आहे. सगळं विश्व आनंदाने भरून राहिलेलं आहे. आपण सगळे आनंदाने खेळायला पाहिजे. पशुपक्षी आनंदाने खेळू शकतात निर्भर आनंदाने राहू शकतात झाडा भुडका आनंदाने डोलू शकतात पण माणसं मात्र आनंदाने डोलत नाहीत ना आनंदाने राहत ती एकमेकांकडे जसं काय असे बघतात की जणू काही यांचं काहीतरी खाल्लंय आपण असं वाटतं. तर सेफ्टी ऑफ रेट म्हणून रवींद्रनाथांची पडतं सेफ्टी ऑफ रेट त्याच्यामुळे म्हणाले जमले सगळे सगळे जेवढं म्हणून आरक्त वर्ण जेवढा होता गुलाबी गुलाबी वर्ण होतात ते सगळे आलेले आहेत. त्याच्यामध्ये सूर्योदयाचा गुलाबी वर्ण आलेला आहे गुलाबाच्या फुलाचा गुलाबी वर्ण आलेला आहे असे सगळे गुलाबी त्या विणीच्या गाळ्यावरचा गुलाबी वर्ण आजकाल दिसत नाही पण त्यावर होते असं पण कायदा खाऊन कसा असणार तो गुलाबी वर्ण आलेला आहे. असे सगळे गुलाबी वर्ण आलेले आहेत तिथे पण एका गुलाबी वर्णाला मात्र रक्तवर्णाला मात्र त्यांनी बाजूला ठेवलेला त्या मंत्राच्या बाहेर आपण असं करायचं नाही आपण सगळ्या नाही घ्यायचं पण त्याने असं केलं मंत्राच्या बाहेर हा गुलाबी हा रक्तवर्ण कसला होता तो रक्तवर्ण माणसाच्या क्रोधाचा होता. त्याला बाजूला क्रोधाने देखील लाल होऊन जातात ते नाही त्याला बाजूला ठेवलं बाकीचे सगळे जमले त्याच्यात आनंद आहे. हा एवढा क्रोध गेला आनंद आहे एवढा मत्सर गेला आनंद आहे एवढा गोप गेला आनंद आपल्याला काही कमी केलं का
परमेश्वरांनी आपल्याला यथासांग देह दिलेला आहे, हे केवढं मोठं घबाड आहे. वरकडे देह काबार, नरदेह मोठे घबाड. परंतु पाहिजे दार दिले करताना विचार पाहिजे ना. विचार पाहेल तो पुरुष, विचार न पाहेल तो पशु. ऐशी वचने सर्वेशू ठाई ठाई बोलला. हे जे काही तंत्र आहे ना वागण्याचं लोकांचं, त्यांनी सगळी मंडळी दरिद्री झाली आहे. जीव दरिद्री झालेलं आहे. असे असंख्य दरिद्री जीव नृपती करून टाकलेले असे मोक्ष स्थितीने अलंकृत सांगतात. जे समर्थपणे उदार अशी काही मंडळी आहे तिथे समर्थ आहेत. अवधार्यामध्ये 50,000 50,000 लाख लाख 2 लाख 2 लाख काय कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. मग इतके ग्रंथ प्रसिद्ध करायचे ते 1,00,000 पाहिजे रोज व्यक्ती. असं समर्थपणे उदार आहेत. जे समर्थपणे उदार जे का अत्यंत दान असू दानशूर म्हणून कीर्ती आहे त्यांची. सगळ्यांची हा ज्ञान विचार विधवान होते. पण असे जरी असले दिलदार अंतःकरणाचे खूप दान करणारे असले दानशूर, पण त्यांना काही ज्ञान विचार सांगता येणार नाही. जे जीवाचं दारिद्र्य आहे ते काही पैशातच नाहीये. पैसा हे दारिद्र्य किरकोळ आहे, तो दरिद्रीच नव्हे. पैसा नाही तो दरिद्रीच असेल असं नाही. तुकोबांना दरिद्री म्हणावं लागेल. मग त्यांच्याकडे काही नव्हतं. स्वरूपानंदाने दरिद्री म्हणायला लागेल. कारण कित्येक वर्ष त्यांच्याकडे काही नव्हतं. असे कितीतरी उत्तम उत्तम साधक संत झालेले ज्ञानोबांना खात्री मिळाली नाही, त्यांना दरिद्री म्हणायला लागेल. मांडवीची भाजून पाहिजेत मला एकदा आयुष्यात हट्ट केला तेवढाही मिळवता आला नाही या विश्वाला जगाला लोकांना विषयीच्या आनंदीच्या लोकांना त्यावेळेला पुरवता आला नाही. मग त्या जीवाला दरिद्री म्हणायला लागेल. त्याला दरिद्री म्हणतच नाही. ज्यांच्याजवळ पैसा नाही ते दरिद्री नव्हे. ते काय करतात ह्याच्यावर दारिद्र्य अवलंबन. पैसा नाही तर हरिनामात रंगून गेलेला श्रीमंत जीव असं श्रीमंत. साधक न पाहे संपत्ती, साधक न पाहे विपत्ती असं स्वामी म्हणत होते. जशी असेल काळगती तसा तो राहणार. परंतु पैसे असावे कसं असू दे, परंतु नाम नाही सोडणार, ध्यान नाही सोडणार. श्रीमंतची श्रीमंती आहे आणि नाम देत नाही हे तरी खरं असतं. घर उत्तम मोठं त्याच्यामध्ये देवघर नाही सगळ्यात तरी म्हणून श्रीमंत आहेत, दानशूर आहेत, दान देऊन दारिद्र्य हरण करणारे. पण सामान्य बरोबरचं दारिद्र्य जे खरं दारिद्र्य आहे ते आतच आहे. आत दरिद्री आहे. त्याला शब्द दरिद्री नाही, देवभद्रा असं वाटतं. खरी देवभद्री म्हणजे दुसऱ्याचं जरा काही चांगलं झालं की यानं सहन होती. दुसरा मोठा झाला की यांच्या पोटात गोळा होती. हे खरी देवभद्री. हे काही करत असू दे पण देवभद्री. आणि जसं नाम आत रुजत जाईल, मुरत जाईल, जसं छान आतमध्ये मुरत जाईल तसं सगळी किडीचं बाहेर जात. जशी प्रकृती जशी चांगली चांगली होत जाईल तशी सगळ्या गोष्टी आतल्या साफ होऊन जातात. आणि मग तो मनुष्य एनर्जेटिकली जगामध्ये वावरत राहतो आनंदामध्ये. तसं असली सगळी किडीचं गेल्याबरोबर हा मनुष्य उत्तम तऱ्हेने जगामध्ये व्यवहारही करतो परमार्थ. मग बाकीचे जे दानशूर आहेत जे पैशाच्या अंगाने मदत करतायत त्यांनी हे दारिद्र्य जाण्यासारखं नाही. त्याला संतन पाहिजे. कारण ज्ञान विचार संतन पाहिजे. तो गुरुमेवाधिगच्छे कमीत पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं शिष्य सांग. तो गुरुमेवाधिगच्छे गुरूंच्याकडेच जायला पाहिजे. गुरूंच्याकडेच जायला पाहिजे. त्याचा कोण गुरु पाहिजे? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. जो ब्रह्मविद्येचा अधिकारी आहे, जो पूर्ण पवित्र आहे असा गुरुंकडेच जायला पाहिजे. तर गुरुमेवाधिगच्छे त्यांनी काही सांगितलं की त्या अंतःकरणात आपण बसून राहतो फक्त. कारण त्यांच्यामध्ये प्रबोध शक्ती असते. ते प्रबोध शक्ती समर्थांत शक्ती. प्रबोध करण्याची जी शक्ती एखाद्याच्या अंतःकरणामध्ये पक्क बसून ठेवण्याची जी शक्ती ही संतांची शक्ती आहे. ते तिथून हरू शकत नाही. तुम्ही जरी काढून बाहेर फेकून द्यायचं झालं तरी जाणार नाही. संतांचं तंत्र असं आहे ते माभूत सज्जन योग हा यदि योग मा पुनः स्नेह यदि स्नेह मा पुनः विरह यदि विरह जीविताचा का. माझी संतांचा संगत घडू नये. जर घडला तर विरह तरी होऊ नये. विरह झाला म्हणजे जीवन संपलं. संत असे काय की ते आज त्यांना प्रबोध शक्ती असते. तुमच्या हातच ते जाऊन बसतात त्यांच्या बोलण्यासकट. स्वरूपानंद किती बोलत असत
दोन पाच शब्दाचे बोलत असत ते आज जाऊन बसत असत. कारण निष्काम असतात ते, कोणतं तुमच्याकडनं काहीच त्यांना नको असतं. त्यांचं सगळं ते द्यायला तयार असतात. घेणारी मंडळी मिळत नाही याचा त्यांना खेद आहे, दुःख आहे. रामकृष्ण रडत असत, मात्र मला कुणीतरी 5-10 मुलं पाठवून दे की जे अशी आहेत उत्तम स्वभावाची, जिद्दीची, साधना करणारी, निर्णय असणारी, प्रेमळ असणारी, जगामध्ये उपकारासाठी राहणारी अशी 18-20-22 वर्षाची मुलं पाठवून. बऱ्याच वर्ष त्यांच्याकडे कोणी येत नव्हतं. मग एकदा आले, नरेंद्र आले, शशी आला, मग आले एक आले. मग त्यांना आनंद वाटला का आपलं जे आहे ते देण्यात आनंद पण खायला कुणीतरी पाहिजे ना. देवा ऐसा शिष्य दिली तुकोबा ब्रह्मज्ञानी निपुणता, जो का भावाचा आगळा भक्ती प्रेमा सापुता, ऐसा युक्ती ज्याची दाणे तेथे वैराग ज्याचे खाणे, ऐसा हो का शरीर तुका झुंड न करी. एक तरी शिष्य असा मला दे तुझ्या अशा पद्धतीचा राहील. असं म्हणतात की गुरु लाख मिळतील पण शिष्य एक मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. खरोखरीच आहे. ज्ञान विचार सांगायला गुरु पाहिजे, तसाच एक शिष्य पाहिजे. ज्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये, निर्मळ अंतःकरणामध्ये ज्ञान विचार फसू शकतो असा शिष्य पाहिजे. आणि जो देऊ शकतो, ज्याने ते बीज नीट ठेवलेलं आहे जतन करून, असा प्रबोध शक्ती असलेला गुरु लागतो. जो बोलण्यासारखे चालणे, सोय करून बोलणे असा असेल असं गुरु लागतो. शब्द ज्ञाने पारंगती ब्रह्मानंदे दुर्लती असा गुरु लागतो. श्रोत्रिगम ब्रह्मनिष्ठम, त्याने हा ज्ञान विचार सांगायचा. तद्विद्युत प्रणितातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंचिते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. तत्वदर्शी ज्ञानी पुरुष तुला ज्ञानाचा उपदेश करतील. ज्ञान विचार हा कुठला श्रीमंत माणूस आहे, अथवा मोठा लौकिकवान आहे, अथवा एखादा मंत्री आहे, महामंत्री, प्रधानमंत्री, जास्त त्यांना हा मिळण्यासारखा नाही. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर तयारतीने हा ज्ञान विचार विधला मिळते. महाराजे चक्रवर्ती झाले आहे तर पुढे होती, परंतु कोणी साहित्य मुक्ती देणार नाही. हे संतांचं काम आहे, हे साधूंचं काम आहे. महाराजे झाले, चक्रवर्ती झाले, कशा करता हे महाराज आणि चक्रवर्ती तिथून घेतात? साधूंचं काय कारण? याचं कारण त्यांना माहिती आपल्या दिल्लीत आपण संसारातलं देऊ शकतो. एखाद्याला 4 भांडी पाहिजेत आपण देऊ शकतो. एखाद्याला वस्त्र पाहिजे कमी पडतं आपण देऊ शकतो. एखाद्या तुम्हाला सत्कार झाला त्याला सासुडी द्यायची आपण देऊ शकतो. पण ज्ञान आपण देऊ शकत नाही, त्याची पूर्णता. आणि ज्ञानाशिवाय समाधान नाही, आणि ज्ञान गुरुशिवाय नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी. सारा संतांनी हा विचार, म्हणून ज्यांच्यानी हा ज्ञान विचार विधला नव्हते, ज्यांच्यानी ज्ञान विचार सांगितला जाणार नाही. ज्ञान विचार सांगायचा म्हणजे आत्मज्ञानाचा विचार सांगायचा. या ग्रंथांचा नव्हे. तिथे ग्रंथ पुस्तक आहे आपल्या लायब्ररीमध्ये, आणखी पुस्तक लायब्ररी आहे युनिव्हर्सिटी पासून कुठापर्यंत. त्याच्यामध्ये ज्ञान विचार नाहीये. त्याच्यामध्ये निर्णय शास्त्र जरी असली, खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र, गणित, वाङ्मयशास्त्र, नाना तऱ्हेची शास्त्र जरी असली तरी देखील ज्ञान विचार हा गुप्तच राहतो. तो गुरुच्याच मुखात नाही जायला. असं कसं होईल? गुरुच काय करायचे? एखाद्या रामकृष्णाला विचारलं गुरुंची जरूरच आहे का? मला काय नसलं तरी चालेल, पण तितकं ते गडबड जातो गंगेच्या पात्रात. गडबड आणि तिच्या होळीला बांधलेली तर आता हे गडबड कधी देते? गडबड विचारलं आणि एवढी जायचं नाही बोलायचं गुरु जाईल मध्ये. त्या गडबटाच्या आधाराने ती उडी गडबड जेव्हा जाईल तेव्हा जशी पोहोचते, तसं सद्गुरू शिष्याला आपल्या बरोबरच घेऊन जातात. तसं एक कडक लक्ष असतं. काही इकडे तिकडे जरा झाला की त्यांच्या लक्षात बरोबर येते की हा जरा थोडा ऍक्स्ट्रे झालेला आहे. ते बोलणार नाही, काही सांगणार नाही, तर असं म्हणणार नाही काय ते येतात असं करणं बरोबर आहे. त्याला पर्याय दुसरा तुम्ही बसलेला असला म्हणजे मग त्या वेळेला त्याला लिखी बोलले तुम्ही लागले त्याला बोलते, याला नाही बोलणार. असा असावं.
असं करावं असं त्याला सांगते. आणि ती देखील करा असा आपलं आज्ञार्थ नाही, विद्यार्थ असावं, करावं, बोलावं अशा पद्धतीने सांगते. महाराजांच्या कोशात तर आज्ञा ह्या पद्धत नव्हतं. तू असं कर, तू असं केलंच पाहिजे असं कधी नाही. मला असं वाटतं असं केलं म्हणजे बरं, म्हणजे ते असं करा ह्याचं तरी वाईट असेल. पण ही त्यांची इच्छा मिळणार को होत असं बरं. म्हणून महाराज चक्रवर्ती झाले आहे ते पुढे होती, परंतु कोणी साहित्य मुक्ती देणार ना. साहित्य मुक्ती ज्ञान विचार साहित्य मुक्ती याचा अर्थ नेमका समर्थाने सांगेल. समर्थांचे इतका चौकला आणखी कोणी सांगितलं. निर्गुणी जे अनन्यता तीच मुक्ती साहित्यता. इतकं उत्कृष्ट हे जे विवेचन आहे त्यांचं. निर्गुण परमात्मा देव आहे, निर्गुण देवपदी अनन्यतम हा ते अर्थ पाहता पूर्ण समाधान बांधणे. देवपद निर्गुण आहे लक्षात घ्या. गोडी ही खरी, गोळाची झेप ही गोडीने घेतलेला आकार आहे. हा आकार खोटा आहे, आकार नाशवंत आहे. वातारंभम विकारो नाम ध्येयम मृत्तिका इत्येव सत्यम. तेव्हा आकार आहे हा फोडून फोडून काय वाटत ते कण कण जरी केले तरी गोडीचा कणारा देखील सोडत नाहीये. गोडी व्यापून आहे, आकार खोटा आहे. तुम्ही गोळाची एवढी करत आहे एवढी करू शकता, आकाराचा काही प्रश्न नाही. त्याच्यामध्ये गोडी जी आहे ती सत्य असेल, त्या गोडीने जो आकार धारण केलेला आहे तो तात्पुरता असून क्षरभंगूर आहे, असत आहे, खरा नव्हे, आकार खरा नव्हे, नाम खरं नव्हे, रूप खरं नव्हे. एखाद्याला गोविंद म्हटलं का गोपाळ म्हटलं का, पण ते गोविंद आणि गोपाळ ह्याच्या पलीकडचा तसा अधिष्ठान जे आहे ती निर्गुण आहे. म्हणून निर्गुण हे जे अधिष्ठान आहे ते अखंड सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी विश्व व्यापून असल्यामुळे, त्याच अधिष्ठानावर ह्या विश्वाचा आभास होत असल्यामुळे त्या अधिष्ठानिक दृष्टी ज्याची झाली त्याला साहित्य मुक्ती प्राप्त होते असं समर्थांचं सांगणं. निर्गुणी जे अनन्यता तीच मुक्ती साहित्यता. ही आता साहित्य मुक्ती तू निर्गुणाची अनन्य हो. हा महाराजा संत चक्रवर्ती असा कसं सांगणार. ज्याला माहितीच नाही अधिष्ठान म्हणजे काय, त्यांनी शोधलंच नाही, स्वतःला शोधलं नाही, जगाचं अधिष्ठान पाहिलं नाही. आपण कोणत्या सत्तेवर चालतो, बोलतो, व्यवहार करतो तेही त्याला माहिती नाही, काहीच त्याला माहिती नाही. तो काय दुसऱ्याला सांगणार तुला असा आहे मी महाराजा, मी तुला सांगतो साहित्य मुक्ती. तू बोलून काय होते, तुला काय माहिती आहे का त्याचं साहित्य मुक्ती. मग उद्या गणिताचे काही प्रॉब्लेम सांगायला तर गणितीला भावची तुम्ही असतील ते म्हणजे होत आहे, बरोबर नाही. एक किती तू झिरो हे गणितीने सांगायला पाहिजे, आम्ही सगळं बोलता येतं. तसं विश्व शून्य झालेलं आहे, विश्व असत आहे, विश्वाभास मावळलेला आहे, हे ज्ञानी पुरुषांनी बोलायच्या गोष्टी आहेत. जरा समोर बायको क्षणभर नसली तर चळी पडत नाही, त्याला विश्वाभास मावळला आहे काय सांगत म्हणजे मुलाच्या खेरीत एक मिनिटभर राहत नाही, लगेच पडतो. एक ग्रस्त हिमालयात गेले, हिमालयात पुन्हा नंदन सांगितलं ग्रस्त हिमालयात गेले. काही ज्ञानाची तगडीची नाही असं ज्ञानवानी म्हटलं ना, ते कुठे तुम्ही उडी वाचली असेल हिमालयात गेले. विरक्ती इथेच असं माहिती नाही, विरक्ती जिथे असायची पोट दुखत असलं तर इथे काही हिमालयात काय पोट दुखणार हेच पोट घेऊन तुम्ही जाणार ना. तसं हेच मन घेऊन गेलात हिमालयात तरी काय होणार आहे. विरक्त जर तुम्ही असाल तर इथे दिसून विरक्त असाल, नसाल तर हिमालयात दिसून नाही. तर विरक्त हिमालयात काय चाका झाले केलं हे तिकडे गेले असताना त्या बाजूला कुठेतरी तो ग्रस्त त्यावेळेला एक बायकोला कशाला देतो ना माझ्या बेग्या लहान होता मी गेलो तेव्हा तर तो आता चालायला लागला असेल. कशाला हिमालयात तू बसला तिथे ना पुन्हा राहला तो चालताना देखील परब्रह्मच चालताय, ते आणखीन काही मिळालं नाहीये. ते बालब्रह्म बघ ना तू कशाला हिमालयात तिथे बर्फ पाहत असणार नाही. म्हणून कराशर विनोदे पाहिजे तेने सुखे घरी राहिली. कराशर पाहावं आणि आपल्या ठिकाणी येऊन लक्षात यावं. मग विचारी म्हणून तिकडे तिकडे ढोंडा पाणी दोघांचं बरोबर हिंदोनी काय होते. ऐसा विचार जास्ती कळाला तेने संत संग धरला. संत संगे देव सापडला बहुधा जनासी. पण हे इथे जरी किती झालं तर एकदा ट्रॅव्हलिंग सुरू झालं म्हणजे एकदा ती जाहिरात आली कंपन्यांची ट्रॅव्हल सर्व्हिस काहीतरी नावं नोंदवून फार मोकळं चालले मला बद्रीकेदार, बद्रीनाथ, काशी, रामेश्वर, गया, प्रवास सगळे
गोष्टी लक्षात आल्या. गैरयम गैरयम काही नाही, इथंच घड आहे. तो एके ठाई बैठला तरी सर्वत्र तोच गेला. हे असं विश्व झाला आणि तो वस्तुस्थिती अशी आहे की जिथे तुम्ही आहात तिथेच तुम्ही मुक्त आहे. जे हा मुळातच सच्चिदानंद आहे. तुम्ही शोधा आणि तिथे जाऊन बघा. पहिलंच काम आहे त्यातल्याच ठिकाणी ठाईच बैठून करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. आता हा जो विचार आहे सायुज्य मुक्तीचा ज्ञान विचार हा महाराज देऊ शकते का, चक्रवर्ती सम्राट देऊ शकते का? ते समर्थ म्हणतात. जे समर्थपणे उदार देश अत्यंत ज्ञानशीर तयांचे हा ज्ञान विचार विधलान होते. महाराज चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही. जे त्रैलोक्य नाही दान काय समर्थांची वाक्य आपण हृदयावर करून घ्या. अगदी सामान्य सामान्य व्यवहारातलं देखील समर्थ किती सुंदर सांगतात. राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतर. मला असं वाटतं दुकानदारांनी ते आपलं कुठेतरी बोलतच ठेवलं. अंतर सोडू नये. ग्राहक आपल्याकडे आले की हरीच फिरीच करून त्याला काय तुम्हाला घ्यायचं आहे का, उलट घ्यायचं नाही काय नाही, आता मला त्रास द्यायला मग तुम्हाला त्रास होता तर तुम्ही दुकान बंद करून घरी का बसता म्हणून कृष्णमूर्ती नगर घातील भगवद्गीता तुझी तू दिशा आहे तिथे बघणार काय करायची ते भगवद्गीता तुला सांगून त्याला खूप सांगितलं. यस्य नाहंकृतो भाव बुद्धिर्यस्य न विद्यते हत्वापि श्रीमान लोकान हंतीन निबद्धते. इथपर्यंत गेलेला आहे. ते विनोबाजी म्हणतात की कोण स्थितप्रज्ञ जो भगवद्गीतेत उभा केलेला आहे स्थितप्रज्ञ कोण झाला कोणाला माहिती, पण आजूबाजूला उड्या मारणारी काही मंडळी जगात आहेत असं वाटतं. एवढी उंच भगवद्गीता गेले. आपण कुठे भगवद्गीता कुठे, आपण कुठे, दासबोध कुठे. आता तुम्ही तिथे काय म्हणून दासबोध सांगायचा म्हणजे इथे आपण आणि तिथे दासबोध असं असून काही नाही. हे अंतर कमी झालं पाहिजे. आपण दासबोधाच्या पॅटर्नवर आपलं जीवन जगलं पाहिजे. आपण ज्ञानेश्वरी ज्याला कोणाला दासबोध वाचायचा असेल, अथवा ऐकायचं असेल, अथवा सांगायचं असेल, अथवा ज्ञानेश्वरी सांगायचं असेल, त्यांनी आपलं सगळं जीवन त्या पॅटर्नचं केलं पाहिजे. दासबोधचा पॅटर्न म्हणजे काय, सोहम करायचं. दासबोधचा पॅटर्न म्हणजे काय, रामनाम घ्यायचं. दासबोधचा पॅटर्न म्हणजे काय, आनंद होईल आपण आहोत ह्याचं घेऊन घेतपूर्वक अगदी हिंदी ध्यासच घ्यायचं हीच ते आहे. आनंद होईल सच्चिदा आनंद. अशा तऱ्हेचं जीवन जर कोणी जगलं जगत असेल, महापुरुषच असला पाहिजे. महापुरुषच होणार. हे त्रैलोकी नाही दान ते करीची संत सज्जन सायुज्य मुक्ती. अहम आत्मा अहम आत्मा हे कधीची विसरू नये. बाकी काय वाटेल ते करा. अहम आत्मा मीच आत्मा आहे, मी सच्चिदानंद आहे, कधीच विसरू नये. जे त्रैलोकी नाही दान ते करीची संत सज्जन तया संतांचे महिमान. संतांचं वर्णन संत स्तवन या नावाचा हा समाज आहे. तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. आता किती सांगायचं, कसं वर्णन करायचं. जे त्रैलोक्याहून वेगळे, जो परमात्मा जो परब्रह्म या त्रिलोकामध्ये आहे पण त्याच्यापासून वेगळं आहे. नाही म्हणून जायचं तरी विश्वाकारे दिसते आणि विश्वची म्हणून आढळले तरी ते माया. कारण विश्वच ज्यावेळेला आपण म्हणतो तेच आहे त्यावेळेला आपण नाम रूप वर्ण कुठे तुम्ही आहात त्याच्यावर अवलंबून आहे. संत जर म्हणत असेल सर्व विश्व परमात्मा स्वरूप आहे ते अधिष्ठानभूत दृष्टी आहे. त्यांच्यापेक्षा नाम वर्ण आकार नाही. उंचात उंचात हृदयात कृषात घोड्यात कायात हा विचारच नाहीये. ते अधिष्ठान रूपच झालं. ते म्हणाले ते विश्व हे परमात्मा स्वरूप ठीक आहे. पण एखादा अज्ञान आमच्या हक्क म्हणायला ते विश्व हे परमात्मा स्वरूप आहे मग बरंच आहे. सगळे करायला नको. म्हणून नाही म्हणून जायचे तरी विश्वाकारे दृष्टी आणि विश्वची म्हणून आढळे तरी ते माया. म्हणून ते इथे तसंच आहे. त्रैलोक्य हे जे काही दृश्य दिसतं त्याच्यापेक्षा वेगळं दृश्याचं अधिष्ठान. दृश्य ज्याच्यावर उभारलं गेलं ते दृश्य ज्याच्यावर दिसतं ते. सर्प काही रज्जू नाही. रज्जूवर सर्पाचा आभास आहे. रूपाचा भास होतो शिल्पीवर. शिल्पी किंवा रूप हे दोन्ही एक रूप आहे. एका धर्माचे नाही, वेगळे आहे. जे त्रैलोक्याहून आले जे वेद शिल्पीची ना कळे न इति म्हणून वेद तेथे तटस्थ
श्रुतीशी ना गए वेद श्रुतीशी ना कळे एकी जयांती वेळे परब्रह्मांतरी तो परब्रह्म तो परमात्मा ज्यांच्यामुळे अंतःकरणामध्ये वेळे ह्याचा अर्थ बरोबर प्रसन्नतेने प्रकट होतो. वेळे प्रसन्नतेने प्रकट होतो म्हणजे तो परमात्मा मुळात आहे पण अप्रकट आहे. सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते दृश्यते तु अग्रया विद्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी. ते परमात्मा स्वरूप जे अप्रकट आहे ते प्रकाशित झालेलं नाही, ते प्रकाशित होते. संतांच्या संगतीमध्ये सहजच होत. धन्य कोणी तुमच्यापैकी साधक आहे की ज्यांना संतांची संगती मिळत असेल. मिळता संतांची संगती का आणखी दुसरं लागतच नाही. संतांचा संघ एकांत परिसर एकांत म्हणून मिळता प्रत्ययाचा संत एकांत परिसर एकांत असं समर्थन म्हणतो. प्रत्ययाचा जर संत मिळाला तुम्ही एकांतात हिमालयात जाऊन बसलात काय आणि त्याच्या सानिध्यात 5-15 मिनिटं बसलात काय सारखं. तुम्ही जन्मभर साधना करत जे मिळणार नाही ते तास अर्धा तासाची साधू संगतीने बरोबर अंतःकरणामध्ये जाऊन जिंकत हीची एका हाती उदर आघडीची भान अशी निकडेची मती मेरू हो मेरुतुंज मती पक्की होऊन जाते. जे त्रैलोक्या होऊन गेले त्रैलोक्य जर ते असताना आपल्याला कळलं असतं पण त्रैलोक्याचं मात्र फार चांगला जे गती आहे आणि ते जमले की गती. त्रैलोक्य जर ते असतं तर फारच सोपं होतं परमात्मा पाहणं. पण त्रैलोक्या होऊन गेले बरं वेद श्रुतीमध्ये जरी कळलं असं काय असतं पण वेद श्रुती ना कळे ते शब्द इतके गोड आहेत खरं म्हणजे आणि इतके उत्तम ऍप्रोप्रिएट जरा काय माझ्या अंगाने समर्थ सांगतात तसं म्हणा जे काही चाललेलं आहे मला प्रत्येक शब्द असा वाटतो की समर्थ सांगतात मला की पहा या शब्दाची व्याप्ती बघ आणि इथेच का बसून राहत नाही जन्मभर आता पुढे कशाला जायला पाहिजे असं पण तुम्हालाही तसंच जर वाटायला तर आपण इथेच थांबलो जाईल. कारण आणखीन भागवत होण्याचं काही कारणच नाही. जेवढे झाले समाज सगळ्यात भागवत पुढे आणखीन भागवत नकोच आहे तसं आपल्याला वाटत नाही. आपल्याला वाटतं आणखीन काय आहे आणखीन काय आहे हो सांगितलं कधी गोष्ट खरी पण आणखीन काय आहे. आता संपलं आता आणखीन काय असतं पण माणसाचं मन राहत नाही. आईची संतांची महिमा बोली जे तिची उडी उपमा बोलायला उपमा पुरणारच नाही. जयांची मुख्य परमात्मा प्रकट होय. हा काय मुख्य परमात्मा प्रकट होय हे तिथे शब्द बघा. अप्रकट आहे मुख्य ज्याची थोडला देवतो जोरला गुरु विन तो सर्वथा पुन्हा गुरु पाहता पाहता लक्ष पोटी बहु काल मंत्रावर मनिका म्हणा चेतके धात माता करतात यंत्राने मंत्र मनिका अशी खरंच काळजी असते. मंत्र यंत्र काही करीची जडबुद्धी तेने तू भूत सृष्टी पाविती दुघडा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा तुझी यातना गर्भवा. कसं करतो हे मंत्र यंत्र एका ठिकाणी मी गेलो तर कीर्तन करायचं मोठी कीर्तन महाराष्ट्राचे प्रसिद्ध मी बघितलं त्यांची पूजा चालली होती. एक यंत्र मांडलं होतं आणि यंत्राची पूजा दिवसा चालली होती पाहिजे. मी म्हटलं तुम्हाला दादा लक्षात आला मी म्हटलं काय चाललंय तर मला पूजा चालली. मी म्हटलं रामकृष्णाची देवता नाहीत का हे यंत्र सम्यक फळ राहिली आहे. म्हणजे कसलं फळ काही नाही अद्भुत उत्कर्ष अद्भुत आहे झाला तिसरे असायचं काय ते म्हणाले पुढे बघू अरे अरे कीर्तन करा पुढे बघू अद्भुत आहे झालं निश्चय असायचं काय अद्भुत आहे काय सर्वस्व आहे का. अद्भुत आहे ठीक आहे अद्भुत आहे ना तुझ्या घरामध्ये पैसा आहे घर आहे दार आहे गाडी आहे ठीक आहे तुझा वेळ वाचतो आहे तिकडे तिकडे जायला आम्हाला जरा 2 तास लागतात तू 10 मिनिटं 15 मिनिटं जाऊन येतो गाडीने उत्तम. आता देवघरात बरीच शांत बरी अंतरी संत करी सोहम ज्ञान न जाई गुंतवून संसारा तुझे दारा असो दे पसारा नको देऊ थारा आसक्ती हे होवो हानी लाभ पावो सुख दुःख न सोडी विवेक
साक्षित्वाचा स्वामी म्हणे राहे देही उदासीन म्हणजे अलिप्त, देही म्हणजे देहापासून अलिप्त, संसारापासून अलिप्त, देही उदासीन पाहे रात्रंदिव आत्मरूप. मुख्य गोष्ट ते अनुसंधान आत्म्याचं राहायचे ते राहिलं बाजूला. अभ्युदय काय घेऊन बसला, कारण अभ्युदय सगळे कमवतात आणि कावळाचा अभ्युदयाशिवाय ऐकतात. हो 100 वर्ष काव काव करत याप करत असतो ते आपल्याला. अभ्युदय म्हणजे काय? अभ्युदयाचं सर्वस्व आहे का? जीवनाचं सर्वस्व काय? पैसे? जीवनाचं सर्वस्व का आहे काय? सर्वस्व जे जीवनाचं ते असतं तर आपल्या तंजिरी नसते का इथे बाकी तर बरीच लोकांचा तंजिरी इथे उभी करायचं ज्ञानेश्वर महाराज म्हणतो गोवा त्याला काय खायला देखील नव्हतं. अशा लोकांचा तंजिरी काय ज्ञानबा तुकाराम घेऊन म्हणजे काहीतरी आपलं चुकतंय. त्यांचं बरोबर आहे, कारण लाखो लोकांनी ज्या खाद्यावर त्यांना गेलं ज्ञानबा तुकाराम करू 700 वर्ष 500 वर्ष त्याची त्यांचं बरोबर आहे. आता निश्चित कळतं काळाच्या ओघामध्ये ते खरंच झाले नाही. आपण 12व्या दिवशी काय केलं जीवन 50-60-70 वर्ष जीवन लाभला आधी केलं का? अभ्युदय दुसरं नाही, नुसतं नाही, निश्चय येतो अभ्युदय निश्चय येतो. असं निश्चय असं ग्रस्त धर्म हा ऐकून संत हे संत सांगत राहतात. हे संत नुसतं सांगत नाही, तळमळून सांगतात. निश्चित तळमळ नाही, आपलं सर्वस्व दान करून सांगतात. नुसतं दान करत नाही, तलमनाने चंदनासारखी दिसतात. म्हणजे तो जीवा असतो ना तो दुसऱ्याला प्रकाश देत देत आपण जळत असतो आणि शेवटी संपतो. संपतो म्हणजे लोक त्यांना म्हणतात आपण त्यांची काय तंजिरी बिंजिरी आणून ती लावायची गंध अक्षता फुलं व्हायची तर आपण पुन्हा मिळतो. या असावी शेती सांगितलं समजा ही चर्चेत होती ना. पण मला असा अनुभव आहे की खूप लोक ऐकतात असं दिसतं. ऐकी संतांची महिमा देवी जे तिची उणी उपमा. आता काय दिसतो उपमा देवी तिथे थोडीच आहे. जयांचे मुख्य परमात्मा हा कशी प्रकट हो आहेच तो इकडे इकडे भरून आहे. मला तपंदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना सगळ्या ठिकाणी मी भरून आहे पण प्रकट नाही. ती दृष्टी उभवल्याशिवाय प्रकट होत नाही. संत पुष्कळ सांगतात आहे सगळीकडे बघ तोच तो भरून आहे आम्हाला तो दिसत नाहीये. त्याला दृष्टी खोलली पाहिजे, दृष्टी उघडली पाहिजे. दृष्टी उघडल्याबरोबर लक्षात येतं संतांच्या सांगण्याने जो कोणी वागत जाईल त्याचा जो कोणी 22-25 वर्ष साधना करी त्याला ती दृष्टी येते. व्यवहारिकची दृष्टी पारमार्थीची दृष्टी. पारमार्थीची दृष्टी आल्याबरोबर ते ज्ञानचक्षु उघडल्याबरोबर विमूढा नाम पश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा ते उघडण्याचं काम संत करतात. जयांती मुख्य परमात्मा प्रकट हो इथे श्रीदास बोध गुरुशिष्य संवाद संत स्तवन नाम समाज 5वा. आता आपण 9वा समाज घेणार आहोत. पुढल्या सोमवारी इथे प्रवचन नाही पण रविवारी आपला कार्यक्रम आहे त्यात आपण पद्धतीने सांगतो. रविवारी एक कार्यक्रम आहे, गुरुपौर्णिमा आहे, 27 तारीख आहे. तर रविवारी कार्यक्रम असल्यामुळे सोमवारचं इथे प्रवचन आहे. काय जे ऐकायचं आहे तुम्हाला चांगल्या चांगल्या लोकांचे विचार ते तिथे ऐकायचे. ईशावास्यमिदं सर्वं यस्मिन् जगत्यां जगत् प्रेम चक्रेण बन्धुः मातृभक्तस्य चित्तम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. कसं सांगायचं की साधक बदलून पाऊल पुढे सरकतात आनंद आला प्रसन्न ठेवा खायला लागला चित्ताचा स्थिर असा अत्यंत स्थिर असतात ती मंडळी. पहिले असा गुण त्यांच्यात चांचल्य तेव्हाच गेलेलं असतं. ते कधीच चंचल नसतात, अत्यंत स्थिर असतात. म्हणून त्यांनी एखादी गोष्ट ठरवली आयुष्यात त्या अशी करायची म्हणजे तशी ते करत राहतात कित्येक काळ. इतकं स्थैर्य असं की वर्षानुवर्ष असं होत नाही 4 दिवस केली पुढे 2 दिवस खंड पुन्हा 5 दिवस केली पुन्हा 10 दिवस खंड आणि अलीकडे केले होतच असं कधी असू शकत नाही. का ते अत्यंत स्थिर असतात. आपल्या ठिकाणी अत्यंत स्थिर. कुठल्याही बाह्य परिस्थितीचे धक्के त्यांच्या शरीराला कितीही बसले तरी डळमळीत होत.
मनुष्य आपला झाला, जन्मभर असं होणार नाही. काही परिस्थितीवर हा मनुष्य आपला नाही असं कधीही वाटणार नाही. त्याने जरी टाकलं तरी जास्त संघामध्ये बदल पडत नाही. हा म्हणतो ठीक आहे,